छोट्या भावाचा फोन आला आणि तो म्हणाला की दादा, मी पुण्यात आलो आहे आणि बाबाची खूपच खराब तब्येत आहे. मी हॉस्पिटलचा पत्ता पाठवतो, तुम्ही त्या हॉस्पिटलच्या पत्त्यावर लवकरात लवकर या. नंतर मोठ्या भावाच्या सागरच्या बायकोने मुक्ताने विचारलं की कोणाचा फोन होता. सागर म्हणाला की विकासचा फोन होता. तो म्हणत होता की बाबाची तब्येत खराब आहे, त्यांना याच शहरात प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये घेऊन आला आहे, मला हॉस्पिटलमध्ये बोलावलं आहे. मुक्ता रागात म्हणाली की जर तब्येतच खराब होती तर एखाद्या सरकारी दवाखान्यात घेऊन जायचं, एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये येण्याची काहीच गरज नव्हती. सागर मुक्ताला म्हणाला की अगं, बाबाची तब्येत खूपच जास्त खराब असणार, त्यामुळे तर एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये विकास घेऊन आला आहे. मुक्ता म्हणाली की जर तुम्हाला फोन केला आहे म्हणाल्यावर त्यांना पैशाची गरज असणार, परंतु आपल्याकडे तर पैसेच नाहीत, तर आता आपण एवढे पैसे कुठून देणार? दवाखान्यामध्ये पाण्याने पैसा ओतायला लागतो. आधीच तर आपले इथे हाल चालले आहेत, एक रुपया आपल्याला जपून वापरावा लागत आहे. सागर खाली मान घालून म्हणाला की काल 5,000 रुपये उधार आणले होते, ते आपण घेऊन जाऊ. मुक्ता म्हणाली की हे 5,000 तर घर भाडं देण्यासाठी तुम्ही उधार आणले आहे ना, तर मग हे पैसे देऊन कसं जमणार? आणि आता मला 4था महिना सुरू आहे, त्यासाठी मला सुद्धा दवाखान्यात पैसे लागतील. ते पैसे तुम्ही कुठून आणणार आहात? आपला मोठा मुलगा तर रोज काही ना काही मागत आहे, त्याला आपण कसं तरी समजून गप्प करत आहोत, परंतु आता येणाऱ्या बाळासाठी आपण काय आणि कसं करणार आहोत? सागर म्हणाला की सध्या तरी मला हाच मार्ग दिसत आहे, त्यामुळे तू ते पैसे घे आणि आपण बाबांना पाहायला जाऊ. इथून थोड्याच अंतरावर ते हॉस्पिटल आहे, त्यामुळे आपण जाऊ शकतो. मुक्ताची खूप चिडचिड होत होती आणि ती म्हणाली की कुठून तुम्ही अजून पैसे आणणार आहात? अजून मुलाची ॲडमिशन फी आपल्याला जमा करायची आहे, त्याची जर फी नाही जमा केली तर आपल्याला त्याला शाळेतून काढावे लागेल. तुम्ही सरळ फोन करून तुमच्या भावाला पैसे नाहीत म्हणून सांगून टाका. आता सागरला राग येतो. तो म्हणतो की तुला लाज वाटत नाही का? ते माझे बाबा आहेत आणि बाबाच्या टायमाला माझ्याकडे पैसे नसतील असं होऊ शकणार नाही. मी काही पण करून मी बाबांसाठी किती पण पैसे जमा करू शकतो. आता विनाकारण भांडणे करू नकोस, पटकन ते पैसे घे आणि चल. मुक्ता तोंडातल्या तोंडात म्हणाली की या म्हाताऱ्याला पण आताच आजारी पडायचं होतं. मुक्ता सागरला म्हणाली की मी पैसे घ्यायला तयार आहे, परंतु ते पैसे फक्त माझ्यापाशी राहतील. जेवढे हॉस्पिटलमध्ये गरज असेल तेवढेच मी पैसे देणार आहे. एवढं म्हणून मुक्ता पैसे आणायला आतमध्ये गेली. सागर आणि त्याची प्रेग्नेंट बायको मुक्ता आणि त्याचा मोठा मुलगा सगळेच हॉस्पिटलमध्ये गेले. तिथे गेल्यानंतर बाहेरच विकास आणि विकासची बायको उभा होते. त्या दोघांनी मुक्ताला आणि सागरला पाहताच त्यांच्या पाया पडले. लहान भाऊ विकास म्हणाला की दादा, तुम्ही वार्ड नंबर 3 मध्ये जावा, तोपर्यंत आम्ही दोघे येतोच, आम्हाला एक काम आहे. सागर सांगितलेल्या वॉर्डमध्ये गेला तर त्याचे बाबा बेडवर झोपले होते आणि ते काहीतरी विचारात बुडाले होते. मुक्ताने आणि सागरने त्यांचे आशीर्वाद घेतले. सागर आपल्या बाबाला म्हणाला की बाबा, तब्येत खूपच खराब आहे का? कुणालराव म्हणाले की पोटात खूप दुखत आहे आणि त्यामुळे इथे 2 दिवस झालं ऍडमिट आहे. मी तर नकोच म्हणत होतो, परंतु तुझ्या भावाने ऐकलं नाही आणि मला एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन आला आहे. बाबा, तुम्ही 2 दिवस झाले इथे ऍडमिट आहात, तरी सुद्धा तुम्ही मला सांगितलं नाही. कुणालराव म्हणाले की तुला आम्हाला त्रास द्यायचा नव्हता, वाटले की एका दिवसाचा प्रश्न आहे आणि लगेच निघता येईल, परंतु डॉक्टर म्हणाले आहेत की संध्याकाळी रिपोर्ट येतील
आणि नंतर आपल्याला कळेल की नेमकं मला झाले काय आहे. विकास तिथे येतो आणि कुणालरावला म्हणतो की बाबा, आता वहिनी आणि दादा आले आहेत, त्यामुळे मी तुमच्या बारक्या सुनबाईला गावाकडे सोडून येतो, कारण गावाकडे आई एकटीच आहे. कुणालराव उठले आणि आपल्या छोट्या मुलाकडे गेले आणि त्याच्या कानात काहीतरी सांगितले आणि नंतर येऊन बेडवर बसले. छोटा मुलगा आणि सून गावाकडे निघून गेले. कुणालरावने सागरच्या छोट्या मुलाला जवळ बोलवलं आणि त्याचे लाड करू लागले. इकडे मुक्ताला खूप टेन्शन आलं. जर डॉक्टरांनी रिपोर्टमध्ये सांगितलं की ऑपरेशन करावे लागेल, तर मग एवढे पैसे कसे आणायचे याचं टेन्शन तिच्या चेहऱ्यावर आलं. मला वाटत आहे हे 5,000 आता जातील. संध्याकाळी रिपोर्ट आले. रिपोर्टमध्ये कळाले की त्यांच्या लिव्हरवर सूज आली आहे, त्यामुळे त्यांच्या पोटात एवढं दुखत आहे. त्यामुळे डॉक्टर म्हणाले की घाबरायची काहीच आवश्यकता नाही, या गोळ्या आणि इंजेक्शनमध्येच सगळं नीट होईल. फक्त तुम्हाला खाण्यापिण्याची काळजी घ्यावी लागेल. जास्त जड खाऊन जमणार नाही. तरी पण औषध पाणी आणि रिपोर्ट याला मिळून 4,000 तरी गेले आणि तिथे विकास नव्हता. त्यामुळे हे सगळं सागरलाच मॅनेज करावे लागले. फक्त लिव्हरवरच सूज आली आहे म्हणून 4,000 रुपये गेले याचं टेन्शन मुक्ताला आलं. घरी काही आणण्यासाठी 1 रुपया सुद्धा नाही आणि इथं दवाखान्यात 4,000 रुपये गेले आहे. विचार करून तिच्या डोळ्यातून पाणी आलं. तिला आता टेन्शन आलं की जर सासरे बुवांनी जाताना पैसे मागितले तर पैसे कुठून द्यायचे. आता तर त्यांच्याकडे फक्त 1,000 रुपये राहिले होते. हॉस्पिटलमधून सागरने आपल्या बाबाला त्याच्या भाड्याच्या घरी नेले. संध्याकाळी सागरचा भाऊ विकास पण तिथेच आला होता. कुणालराव म्हणाले की सागर बाळा, मला या तुझ्या खोपाडीच्या खोलीत झोप येणार नाही, त्यामुळे रात्रीच्या बसनेच आम्ही गावाकडे निघून जातो. थोड्या वेळ आहे अजून, तोपर्यंत तू माझ्यापाशी येऊन बस. सागर घाबरत घाबरत आपल्या बाबांपाशी जाऊन बसला. तिथं छोटा भाऊ विकास पण बसला होता. त्याला वाटत होते की आता त्याचे बाबा त्याला पैसे मागतील. मुक्ता पण किचनमधून सासऱ्यांचं बारकाईने बोलणं ऐकत होती. तिचं पण मन धडधड करत होतं. तिला पण वाटले की आता सासरे पैसे मागतील, पण ती मनातल्या मनात म्हणत होती, जर ह्या म्हाताऱ्याने पैसे मागितले तर सागर कुठनं तरी पैसे आणून देईल, परंतु मी त्याला असं करून देणार नाही. कुणालराव आपल्या मोठ्या मुलाच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत म्हणाले की पोरा, कशाचं टेन्शन आहे का? तू खूपच खराब झाला आहेस. सागर म्हणाला की नाही बाबा, कशाचंच टेन्शन नाही. बाबांनी जसा त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला तेव्हाच सागरचं मन भरून आलं, पण नंतर त्याने त्याच्या भावनाला आवरलं. कुणालराव म्हणाले की पोरा, इथे शहरात येऊन का राहिला आहे? गावाकडे चल, इथं खूप कोंडल्यासारखं वाटत आहे. तुझ्या आईला तुझी नेहमी आठवण येते. तुला कशाचं टेन्शन आहे का? तुझ्या चेहऱ्यावरून दिसत आहे की तुला खूप टेन्शन आहे, परंतु तू सांगत नाही. काही नाही बाबा, असंच. विसरू नको की मी तुझा बाप आहे. तुझ्या बापाला तुझ्या चेहऱ्यावरून सगळं कळतं. कुणालरावने आपल्या लहान मुलाला जवळ बोलावलं आणि त्याच्याकडून ती पिशवी घेतली आणि त्यातून 2 लाख रुपये काढले आणि सागरच्या हातात ठेवले. एवढे पैसे पाहून सागरला आश्चर्य वाटले. तो पैसे घेण्यास नकार देत होता. त्याचं मन भरून आलं होतं. कुणालराव म्हणाले की मला माहित आहे सागर, लहानपणापासून तू गोष्टी लपवून ठेवतो. तू तुझ्या मनातलं सांगत नाही, परंतु मी तुझा बाप आहे. एका नजरेत सगळं समजतो. तू टेन्शन मध्ये आहेस. तुझी बायको सुद्धा आता गरोदर आहे आणि ती सुद्धा आजारी असल्यासारखी दिसत आहे. तुझ्या मुलांच्या अंगावर सुद्धा चांगले कपडे दिसत नाहीत.
हे घे तुला, याची गरज आहे. हातातले पैसे देत कुणालराव त्यांच्या मुलाला म्हणाले, हे पैसे मी दुपारीच विकासला येताना घेऊन ये म्हणून सांगितलं होतं. यावेळेस शेतात गहू खूप चांगला झाला आणि त्याच्यातूनच चांगले उत्पन्न मिळाले आणि म्हणूनच तुला देण्यासाठी हे पैसे घेऊन आलो. गावाकडे सगळं चांगलं आहे. किचनमध्ये उभी असलेली मुक्ता हे सगळं ऐकत होती. तिचं पण मन भरून आलं आणि ती साडीचा पदर तोंडाला लावून रडू लागली. सागरला त्याच्या बाबाला असं सांगू वाटत होतं की 2 पैसे कमवण्यासाठी मी शहरात आलो, परंतु इथल्या जिम्मेदारीने मी दबून गेलो. नाहीतर तुमचा मुलगा एवढा कमजोर नाही. परंतु सागरच्या तोंडातून कोणते शब्द बाहेर फुटले नाही. कुणालराव म्हणाले की काय झालं, तू काय आता एवढा मोठा झाला आहेस का की मी पैसे देत आहे आणि तू घेत नाही? तू जर हे पैसे घेतले नाही तर तुला, तुझ्या बायकोला आणि तुझ्या मुलाला असं टेन्शनमध्ये पाहून मला झोप येणार नाही. कुणालरावांनी जबरदस्तीने ते पैसे सागरच्या हातात ठेवले. जसे कुणालराव लहानपणी सागरला पैसे देत होते तसे पैसे त्यांनी त्याच्या हातावर ठेवले. हे सगळं पाहून सागरला आपलं रडू आवरलं नाही आणि तो आपल्या वडिलांच्या गळ्यात पडून रडू लागला आणि म्हणू लागला की बाबा, मी खूप सारे पैसे कमवण्यासाठी शहरात आलो, परंतु इथल्या जिम्मेदाऱ्या पाहून माझे सगळे पैसे जिथल्या तिथं जिरून जातात. माझ्या हातात 1 रुपया सुद्धा शिल्लक राहत नाही आणि आता माझी नोकरी सुद्धा गेली आहे. हे घर कसं चालवत आहे हे मलाच माहीत आहे. या महिन्यातलं घर भाडे पण अजून मी दिलं नाही. घर भाड्यासाठी पैसे दुसऱ्याकडून उधार घेतले होते आणि तेच पैसे घेऊन मी आज तुमच्याकडे दवाखान्यात आलो होतो आणि तेच पैसे देऊन तुमचा इलाज केला. महिना झाला घरात किराणा नाही, 1 रुपया साचून आम्ही राहत आहोत. हे सगळं ऐकून कुणालरावांना आणि विकासला वाईट वाटलं. कुणालराव सागरला म्हणाले की हे बघ पोरा, गावाकडे आपली भरपूर शेती आहे. जेवढी शेती आहे तुमच्या दोघांच्या नावावर मी करतो आणि मग तुम्ही दोघं आपापल्या शेतात कष्ट करा आणि मग तुम्हाला कोणापुढे हात पसरायची गरज लागणार नाही. धरणी माता तुम्हाला कधीच कमी पडून देणार नाही आणि तू हे शहर सोडून उद्याच्या उद्या माझ्यासोबत चल. असं म्हणून कुणालराव तिथेच थांबले आणि दुसऱ्या दिवशी जेवढे पण घराचे भाड्याने ज्यांची उधारी आहे तेवढी सागरने दिले आणि ते कायमचे आनंदाने गावाकडे राहायला गेले. बाप म्हणजे धाक, बाप म्हणजे कडक शिस्त, बाप म्हणजे संपूर्ण कुटुंबाचा रक्षण करता, पण आहे तर तोही माणूसच ना. लहानपणापासून आपणच वडिलांबद्दल घालून दिलेली ही भीती पुढे वडील मुलाच्या नात्यात असा काही अवघडलेपणा निर्माण करते की त्यांच्या मनातलं आपण कधी जाणून घेण्याचा प्रयत्नच करत नाही. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.